युनिट नंबर 2 केमिकल थर्मोडायनामिक्स अँड केमिकल कायनेटिक्स. ओके, आता या व्हिडिओमध्ये आपण जो क्वेश्चन पेपर आपण डिस्कस केला होता त्या क्वेश्चन पेपरमधला केमिकल थर्मोडायनामिक्स आणि केमिकल कायनेटिक्स या चॅप्टरमध्ये आलेले जे क्वेश्चन होते ते आपण बघणार आहोत. ओके, तर पहिला क्वेश्चन आला होता व्हॉट इज मीन बाय रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, एक्सप्लेन द डायनामिक मेथड ऑफ मेजरमेंट ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ओके, आता इथं दोन क्वेश्चन त्यांनी विचारलेत. एक क्वेश्चन आहे व्हॉट इज मीन बाय रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ओके, तर आपण सिम्पल एक काम करूया, त्याला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर होतं त्याला एक मार्क इथं असाइन केला आहे आणि जो डायनॅमिक मेथड जो दिला आहे त्याला 4 मार्क. ओके, असे 5 मार्क या क्वेश्चनला असाइन केले आहेत. ओके, तर आता रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय असतं ते पहिले बघून घेऊया. सो इथं दिलेलं बघा, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज द डिफरन्स बिटवीन द वेपर प्रेशर ऑफ द प्युअर सॉल्वंट P0 अँड द वेपर प्रेशर ऑफ अ सॉल्वंट अबव अ गिवन सोल्युशन P इज नोन ॲज द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ओके, मग याला काय बोलणार आपण, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर बोलणार. ओके, आणि याचं रिलेशन दिले बघा त्यांचं, डेल्टा P इज इक्वल टू P0 मायनस P. ओके, द रेशो ऑफ the lowering of vapor pressure delta P is the vapor pressure of the pure solvent, P0 is the relative lowering of the vapor pressure. ओके, मग इथे ही रिलेशन दिलेली आहे ती बघूया. दॅट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू डेल्टा P डिवायडेड बाय P0. ओके, तर ही एक जो क्वेश्चन दिला होता रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हा 1 मार्कांचा इथं आपल्याला आन्सर झाले. ओके, आता उरलेले जे 4 मार्क आहेत दॅट इज अ डायनॅमिक मेथड फॉर द मेजरमेंट ऑफ अ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ओके, सो वी हॅव टू डिस्कस दी डायनॅमिक मेथड. इथं आता सिम्पल दिले बघा, ही जी डायग्राम तुम्हाला दिसते ही आहे आपली डायनॅमिक मेथडची. ओके, तर काय दिले इथं बघा, 1 2 3 4 5 6 हे 6 आपल्याला सोल्युशन आणि सॉल्वंट 6 बिकर दिलेत आणि त्यातनं जे काही त्यांना इंटरकनेक्ट केले बघा या ट्यूब्सने त्यांना इंटरकनेक्ट केलेले आहेत. ओके, आणि त्यानंतर इथं 1 2 3 हे काय दिलेत तर CaCl2च्या ट्यूब दिलेल्या आहेत. ओके, तर ह्यामध्ये आपल्याला मेजरिंग ऑफ लोअरिंग प्रेशर जे आहे ते बघायचं आहे. सो इथं समजून घेऊया काय ते. द गॅस येस काय दिले इथं बघा, द गॅस सॅच्युरेशन मेथड इज जनरली यूज इन द ऑस्टवर्ड अँड वॉकर मेथड ऑफ ऑस्टवर्ड आणि वॉकर. ओके, तर हे इन्स्ट्रुमेंट जे दिले त्याला ऑस्टवर्ड आणि वॉकर ॲपरेटस आपण बोलतो. ओके, तर आता त्यांनी काय दिलं बघा, मेथड अ स्ट्रीम ऑफ अ फिक्स व्हॉल्यूम ऑफ ड्राय एअर इज पास थ्रू अ सिरीज ऑफ बल्ब कंटेनिंग द सोल्युशन अँड थ्रू द प्युअर सॉल्वंट अँड फायनली अन ॲब्झॉर्बंट टू द ॲब्झॉर्ब द वेपर ऑफ द सॉल्वंट विथ द ॲक्वाइज सोल्युशन अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड इज अ यूज ॲज अ ॲब्झॉर्बंट. ओके, ते त्यांनी सर्व दिले बघा. ही डायग्राम जी दिली ही डायग्राम तुम्हाला एक्सपेक्टेड काढणं आणि त्यानंतर हे डिटेल डिस्क्रिप्शन तिथं द्यायचं आहे. मग आता आपण डिस्क्रिप्शन बघतोय. ओके, सुरुवातीला हे डायग्राम काढा आणि नंतर हे डिस्क्रिप्शन लिहायचं आहे तुम्हाला. ॲज द एअर इज पास थ्रू द solution it becomes saturated up to the vapor pressure of the solution. Yes, the actual loss of a vapor pressure from bulb is determined by weighing the bulb before and after the air has passed through them. The loss in weight will be the proportional to the vapor pressure of the solution P, that is the loss in the mass of solution. Okay, मग इथं आपण डायरेक्टली मेन्शन करूया, डेल्टा W1 is directly proportional to 1, directly proportional to P. हे इक्वेशन नंबर 1 झालं आपलं. डेल्टा W1 is directly proportional to P, हे इक्वेशन नंबर 1 झालं. This sample of air is already saturated with the vapor of a solvent up to the pressure P is then passed through a series of bulb pre-wet and containing the solvent. ओके, सिरीज ऑफ बल्बमध्ये याला काय करायचं आहे, पास करायचं आहे, त्यामध्ये सॉल्वंट कंटेनिंग आहे. ओके, सिन्स द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट P0 इज ग्रेटर दॅन P, द एअर सॅम्पल विल टेक अप सम मोर वेपर फ्रॉम द प्युअर सॉल्वंट युनिट अँड इट सॅच्युरेटेड अप टू द प्रेशर P0. द बल्ब आर वेट अगेन अँड ऑप्टेन द लॉस इन मास डेल्टा W2 विच इज द अमाऊंट रिक्वायर्ड टू सॅच्युरेट एअर फ्रॉम P टू P0. ओके, म्हणजे P पासून P0ला एअरला जी सॅच्युरेट करायचं आहे तर ते अमाऊंट आपण इथं काय म्हणणार ती W2 अमाऊंट असणार. ओके, मग इथं दिले रिलेशन बघा, दॅट इज W2 डेल्टा W2 इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P0 मायनस P. Finally, the air is passes through a set of wet U-tube containing the absorbent for the solvent vapor anhydrous calcium chloride in is aqueous solution are involved. The increase in the mass of a U-tube is determined and will correspond to the delta W1 plus delta W2. ओके, म्हणजे W1 आणि W2 जो आपण काढलेला आहे त्याचा करस्पॉन्ड ते असणार आहे. दॅट इज द वेपर प्रेशर ऑफ
that is the vapor pressure required to saturate air to P0. ओके, त्याने काय दिलं बघा, दॅट इज द वेपर प्रेशर रिक्वायर्ड टू सॅच्युरेट एअर टू P0. देअरफॉर वेपर प्रेशर रिक्वायर्ड टू सॅच्युरेट एअर इज अ P0. ओके, सो इथं काय दिलं बघा, हे इक्वेशन आपल्याला भेटलं. P0 minus P divided by P0 is equal to delta W2 divided by delta W1 plus delta W2, which is equal to loss in mass of solvent divided by gain in mass of CaCl2. ओके, तर हे आपलं पहिलं एक्झाम्पल आहे. ओके, हे काय आपलं पहिलं जे आहे क्वेश्चनचं आन्सर आहे. P0 minus P divided by P0 which is equal to delta W2 divided by delta W1 plus delta W2. Okay, yes, which is equal to loss in mass of solvent divided by gain in the mass of CaCl2. ओके, तर हे आपला पहिला क्वेश्चन इथं आपला कवर होतो आहे. तर हे सर्व लिहायचं जे आहे याला आपल्याला 4 मार्क भेटणार आहेत. ओके, आणि बाकीचं जे काही करायचं आपल्याला त्याला आपल्याला काय भेटणार आहे, जी डेफिनेशन लिहायची होती लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर त्याला 1 मार्क भेटणार आहे. असे टोटल 5 मार्क या क्वेश्चनला दिलेले आहेत. ओके, आता सेकंड क्वेश्चन जो आहे तो आपण बघणार आहेत. बघा, derive from the thermodynamic principle the relation for the elevation in the boiling point delta TB. yes, आपल्या elevation in boiling point जे आपल्याला काढायचं आहे. सो इथं आपलं इक्वेशन दिलेलं आहे बघा, delta TB इज इक्वल टू RT0 स्क्वेअर डिवायडेड बाय डेल्टा HV x2. ओके, यस, आता याला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कशा पद्धतीने ते बघूया आपण. यस, तर इथं डायग्राम दिली बघा, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. ओके, ही डायग्राम आपल्याला बघायची आहे. इथं पॉईंट दिलेत त्यांनी P0, टेम्परेचर T0, A B C D ह्या 4 गोष्टी इथं दिल्यात. त्यानंतर वेगवेगळे पॉईंट इथं दाखवले G E F. ओके, हा G पॉईंट आहे, हा E पॉईंट आहे आणि हा F पॉईंट आहे. ओके, इथे 3 पॉईंट त्यांनी दाखवलेत. तर या डायग्रामच्या मदतीने आपल्याला ते रिलेशन शो करायचं. ओके, सो इथं काय दिलं बघा, द इलेव्हेशन of the boiling point can be easily interpreted from the vapor pressure temperature diagram shown in the figure. Okay, so here आहे आपल्याला vapor pressure temperature diagram. In this diagram, curve AB represent the vapor pressure of a pure solvent as a function of the temperature. Curve CD is the corresponding curve for the solution. Curve CD lies below the AB because the vapor pressure of a solution is at all the temperature lower than that of the solvent. Yes, if the external pressure is P0, then the solvent boil as T0 become at this temperature its vapor pressure is P0. ओके, म्हणजे इथे सर्व ही काही डायग्राम या पॅराग्राफमध्ये जे काही लिहिले ना, तर या सर्व कंडिशन्स दिलेल्यात या डायग्रामवरनं. ओके, तिकडनं त्या सर्व गोष्टी आपण लिहितोय. ओके, त्यानंतर पुढे काय दिलं बघा, द सोल्युशन हावेवर अटेन धिस प्रेशर P0 ओनली ॲट टेम्परेचर T पॉईंट F अँड हेन्स बॉइलिंग पॉईंट ॲट अ सोल्युशन करस्पॉन्ड टू द T विच आर हायर दॅन T0. thus at the same external pressure the solution must boil at a temperature higher than the pure solvent and the boiling point of elevation of the solution delta TB is given as. yes, इथं आता एक इक्वेशन दिले बघा, डेल्टा TBचे व्हॅल्यू दिले, डेल्टा TB इज इक्वल टू T मायनस T0. ओके, याला इक्वेशन नंबर आपण 1 नाव देणार. ओके, येस, आता पुढे काय दिलं बघा, बाय अप्लाइंग क्लाउसियस कॅप्रियन इक्वेशन अँड राउट्स लॉ इट इज अ पॉसिबल टू ऑप्टेन अ रिलेशन बिटवीन द लोअरिंग boiling point elevation of the solution and its concentration since point G and F lie on the same curve CD according to the Clausius-Capricorn equation. yes, म्हणजे आता आपण Clausius-Capricorn equation जे आहे ते इथं आपल्याला युटिलाइज करायचं आहे. ओके, मग काय दिले बघा, ते लेन P2 by P1 which is equal to delta HV by R 1 upon T minus 1 upon T2. yes, 1 upon T1 minus 1 upon T2 दिले. for a point G T0P and F TP0 the expression becomes. yes, मग एक्सप्रेशन इथं काय भेटेल बघा, लेन P0 divided by P is equal to delta HV by R 1 upon T0 minus 1 upon T. yes, इथं इक्वेशन नंबर 2 बोलणार आपण, where P is the vapor pressure of the solution at the temperature T0 while P0 is the vapor pressure as a temperature T and delta HV is the heat of vaporization per mole of the solvent. For dilute solution the difference between T and T0 is small or T is nearly is equal to T0. ओके, म्हणजे त्याने सांगितलं बघा, डायल्यूट सोल्युशनसाठी टीची व्हॅल्यू जी असणार आहे ती नियरली इक्वल टू T0च्या बरोबर असणार आहे. ओके, हेन्स इक्वेशन 2 बिकम्स. येस, इक्वेशन 2 आपण हे लिहू शकतो की लेन P0 अपॉन P इज इक्वल टू डेल्टा HV बाय R T मायनस T0 अँड T0 बाय T. ओके, येस, त्याच्यापुढे काय लिहिणार आपण बघा, त्याच्यापुढे लिहिणार आपण लेन P0 बाय P विच इज इक्वल टू डेल्टा HV बाय R
डेल्टा टी बी डिवायडेड बाय T0 स्क्वेअर. इक्वेशन नंबर 3 इथं झाला, वेअर T0 अँड T इज इक्वल टू T0 अँड डेल्टा टी बी इज इक्वल टू T मायनस टी बी. ओके, बघा आपल्याला जे इक्वेशन पाहिजे होतं ते हळूहळू फॉर्म होत चालले बघा. ॲट अ टेम्परेचर T0 द वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन इज P पॉईंट G वेर ॲज दॅट ऑफ अ प्युअर सॉल्वंट इज P0 पॉईंट E. दस राऊट लॉ कुड बी अप्लाइड अकॉर्डिंग टू द इक्वेशन. ओके, राऊट लॉ जो आहे तो आपण इथं आपला अप्लाय करायचा. लेन P अपॉन P0 इज इक्वल टू x1 विच इज इक्वल टू 1 मायनस x2. देअरफॉर लेन P अपॉन P0 इज इक्वल टू लेन 1 मायनस x2. येस, आणि याच इक्वेशनला आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो. लेन P0 अपॉन P इज इक्वल टू मायनस. येस, म्हणजे हे बघा आपण प्रोपोर्शनल साईनमध्ये लिहिलं आहे. लेन P0 अपॉन P इज इक्वल टू मायनस लेन 1 मायनस x2. इक्वेशन नंबर 4A त्याला नाव दिलं. ओके, आणि हे सर्व इक्वेशन आपण सबस्टिट्यूट करणार. देन वी गेट द इक्वेशन लेन P0 अपॉन P इज इक्वल टू मायनस लेन 1 minus x2 which is equal to delta hv upon rt0 square delta tb. Yes, that is minus ln 1 minus x2 is equal to delta hv by rt0 delta tb. yes, आता इथं लिहिणार फॉर द स्मॉल व्हॅल्यूज ऑफ एक्सच्या स्मॉल व्हॅल्यूजसाठी लेन 1 मायनस एक्स इज नियरली इज इक्वल टू मायनस एक्स. इक्वेशन पाय बिकम्स मायनस x2 इज इक्वल टू मायनस डेल्टा एच वी बाय आर इंटू टी बी बाय T0 स्क्वेअर. ओके, सो वी गेट हिअर आवर इक्वेशन डेल्टा टी बी इज इक्वल टू RT0 स्क्वेअर डिवायडेड बाय डेल्टा एच म्यू इंटू x2. ओके, तर हे इक्वेशन आपल्याला या पद्धतीने सॉल्व करायचं आहे. ओके, पूर्ण डेरिवेशन आहे. पूर्ण डेरिवेशनला तुम्हाला 5 मार्क आहेत. ओके, यामध्ये डायग्राम पण तुम्हाला ड्रॉ करायचे आणि डिटेल एक्सप्रेशन पण लिहायचं आहे. ओके, हा झाला दुसरा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन आहे याच चॅप्टरमधला आहे बघा. एक्सप्लेन रिव्हर्स ऑस्मॉसिस अँड गिव्ह 2 टाईप्स ऑफ इट्स ॲप्लिकेशन. ओके, म्हणजे बघा इथं 3+2 दिले, म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस जे आपण लिहिणार तर त्याला आपल्याला 3 मार्क आहेत आणि ॲप्लिकेशनला 2 मार्क आहेत. ओके, तर बघा सिम्पल आहे हे. वेन ॲन एक्वायस सोल्युशन इज सेपरेटेड फ्रॉम अ प्युअर वॉटर बाय अ सेमी परमेबल मेम्ब्रेन ड्यू टू द ऑस्मोसिस water molecule will move from water solvent to the aqueous solution. However, if a pressure greater than the osmotic pressure is applied on the solution side, water molecule will move in a reverse osmosis. Hence, osmosis taking place from solution to solvent bracket मध्ये solution to water from aqueous solution by application of a reverse pressure greater than the osmotic pressure on the solution is known as a reverse osmosis. ओके, मग त्याला बोलणार आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस. ओके, फक्त आपल्याला हे एक्सप्लेन करायचं आहे. हे एक्सप्लेन झाल्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन दिलेत बघा. ॲप्लिकेशन ऑफ रिव्हर्स ऑस्मॉसिस. येस, मग पहिले ॲप्लिकेशन दिले डिसॅलायझेशन ऑफ सी वॉटर. ओके, सी वॉटर जे आहे त्या सी वॉटरला आपण प्रोसेस करायचं आणि प्रोसेस करून त्याला व्यवस्थित बनवायचं आहे. तर हे पहिलं त्यांनी ॲप्लिकेशन दिलं आहे. रिव्हर्स ऑस्मॉसिस कॅन बी यूज फॉर द डिसॅलायझेशन ऑफ सी वॉटर टू ऑब्टेन अ फ्रेश ड्रिंकिंग वॉटर. दिस इज डन विथ द हेल्प ऑफ हॉलो फायबर ऑफ अ नायलॉन ऑर अ सेल्युलोज ॲसिटेट हुज बॉल ॲक्ट ॲज अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. ओके, म्हणजे इथं काय यूज करायचं आहे, नायलॉन किंवा सेल्युलोज ॲसिटेट वापरायचं आहे आणि ते जे वॉल आहेत त्याच्यावाल्या त्या सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणून त्या ॲक्ट करतील. ओके, सी वॉटर अंडर प्रेशर इज इंट्रोड्यूस आर्म द हॉलो फायबर्स. Fresh water is obtained from inside the fiber. In an actual setup, each unit contains more than 3 million fiber bundle. Together, each fiber is of about the diameter of a human hair. ओके, मग हे पहिलं त्याचं झालं ॲप्लिकेशन झालं. आणि दुसरं ॲप्लिकेशन रिव्हर्स ऑस्मॉसिस और ऑरो सिस्टीम. ओके, मग पाण्यासाठी जे दुसरं पण ॲप्लिकेशन बघा. रिव्हर्स ऑस्मॉसिस और ऑरो सिस्टीम आर बिकमिंग एक्सिडिंग बाय पॉप्युलर इन द होम मार्केट. ओके, listed below are the some contaminants which a RO system can remove or reduce from home tap water. ओके, म्हणजे याचा उपयोग बघा काय कशा पद्धतीने केला जातो. होम टॅप वॉटरमधनं आपण कशा पद्धतीने जे पण पोल्युटंट आहे रिमूव्ह करू शकतो. ओके, मग इथे दिलं बघा रिमूव्ह काय काय रिमूव्ह करते हे, तर आर्सेनिक, क्लोरीन, ऑडर्स, बॅड टेस्ट, हेवी मेटल्स, नायट्रेट, डेब्रिज, सेडिमेंट अँड आयरन हे रिमूव्ह करायचं काम हे रिव्हर्स ऑस्मॉसिस करत असतं. आणि रिड्युसेस द अमाऊंट ऑफ हायड्रोजन सल्फाईड, बेन्झिन अँड अदर व्होलाटाईल सबस्टन्सेस. ओके, तर हा एकदम सोपा असा क्वेश्चन आला होता. हे तुम्हाला आरामात 5 मार्क मिळवून देऊ शकतो रिव्हर्स ऑस्मॉसिसवरचा. ओके, त्याच्या पुढे आपण बघणार आहोत. हे 3 क्वेश्चन जे होते ते आपले केमिकल थर्मोडायनामिक्स या चॅप्टरमधले होते. आता उरलेले काही क्वेश्चन जे आहेत ते आपले केमिकल कायनेटिक्स या चॅप्टरमधले असतील. ओके, मग आता केमिकल कायनेटिक्समध्ये पहिला क्वेश्चन दिला बघा. स्टेट द इम्पॉर्टंट अझम्पशन ऑफ द कोलिजन थेरी ऑफ रिॲक्शन रेट. ओके, अझम्पशन ऑफ कोलिजन थेरीचं इथं तुम्हाला लिहायचं आहे. सो द फर्स्ट assumptions काय दिले बघा. रिॲक्शन ऑक्युर when 2 molecule A and B chemically similar or dissimilar come close to each other and undergo collision. ओके, हे 2 मॉलिक्यूल जे एकत्र येतील आणि त्यांचं कोलिजन होईल.
ओके. दुसरं काय दिलं बघा, द रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टोटल नंबर ऑफ कोलिजन पर cm³ पर सेकंड. काय सांगितलं तर बघा, द रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टोटल नंबर ऑफ कोलिजन पर cm³ पर सेकंड. ओके. येस. थर्ड वन काय दिले, मॉलिक्यूल आर कन्सिडर रिजिड हार्ड स्पेअर डिस्क्रायबिंग ओनली ट्रान्सलेशनल मोशन. ओके. मॉलिक्यूल जे आहेत त्यांना काय बोलू शकतो आपण की हे काय आहे, ती रिजिड हार्ड स्पेअर आहेत. कसे आहेत ते, रिजिड हार्ड स्पेअर आहेत आणि डिस्क्रायबिंग ओनली ट्रान्सलेशनल मोशन. ओके. आणि ते ट्रान्सलेशनल मोशन डिस्क्राईब करू शकतो आपण. यस. पुढचं काय दिलं बघा, ड्युरिंग द कोल्युजन एनर्जी इज मिअरली एक्सचेंज बिटवीन द कोलायडिंग मॉलिक्यूल्स, दॅट इज देर इज नो लॉस ऑर गेन ऑफ एनर्जी. सच कोल्युजन इन विच द एनर्जी इज कन्झर्व आर कॉल्ड इलास्टिक कोल्युजन. ओके. मग अशा कोल्युजनला आपण काय बोलणार, इलास्टिक कोल्युजन बोलणार. ओके. 5 नंबरचं काय दिलं बघा, ड्युरिंग द कोल्युजन सम मॉलिक्यूल एक्वायर द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन EA नेसेसरी फॉर द केमिकल रिॲक्शन टू ऑक्यूर. सच कोल्युजन आर कॉल्ड इफेक्टिव्ह कोल्युजन. ओके. मग या कोल्युजनला आपण काय बोलणार, इफेक्टिव्ह कोल्युजन बनणार. दस केमिकल रिॲक्शन इज द रिझल्ट ऑफ इफेक्टिव्ह कोल्युजन. ओके. त्यामुळे हे केमिकल रिॲक्शन आहे त्या कोल्युजनमुळे घडून येते. बिटवीन द रिॲक्टंट मॉलिक्यूल हॅव्हिंग एनर्जी लेस दॅन द एनर्जी ऑफ अ ॲक्टिवेट मॉलिक्यूल ॲक्टिवेशन कॅन नॉट अंडरगो रिॲक्शन. ओके. म्हणजे आता ज्या मॉलिक्यूलची एनर्जी ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा कमी आहे ते मॉलिक्यूल रिॲक्शनमध्ये पार्ट घेऊ शकत नाही. ओके. यस. आणि 6वं अझम्पशन दिलं आहे, द रिचिंग मॉलिक्यूल मस्ट कोलाइड रिॲक्टिंग मॉलिक्यूल मस्ट कोलाइड विथ अ प्रॉपर ओरिएंटेशन. ओके. जे पण कोलिजन होते ते कोलिजन होत असताना ते मॉलिक्यूल प्रॉपर ओरिएंटेशनमध्ये कोलाइड झालं पाहिजे. ओके. तर हा पूर्णपणे थेरॉटिकल क्वेश्चन होता. हा तुम्हाला डायरेक्टली 5 मार्क मिळवून देऊ शकतो. ओके. केमिकल कायनेटिक्समधला. यस. आता पुढचा परत एक क्वेश्चन दिला आहे त्यांनी केमिकल कायनेटिक्समधला, एक्सप्लेन युनिमॉलिक्युलर थेरी ऑफ लिंडरमॅन्स युनिमॉलिक्युलर थेरी ऑफ रिॲक्शन रेट. लिंडरमॅनची जी पण थेरी आहे युनिमॉलिक्युलर थेरी ऑफ रिॲक्शन रेट्स ते इथे दिले बघा. फॉर अ युनिमॉलिक्युलर रिॲक्शन अ प्रोडक्ट द फर्स्ट स्टेप is the collision between the two molecules of a reactant A followed by the exchange of energy between them so that one of them acquire the energy of activation. In the second step, this activated molecule A star get converted into the product and the true step can be represented. ओके. म्हणजे बघा युनिमॉलिक्युलर रिॲक्शनचं मेकॅनिझम त्यांनी दिलं आहे. तर 2 मॉलिक्यूल दिले A त्याच्यामध्ये रिॲक्शन होईल, त्यावर A स्टार हा ॲक्टिवेटेड मॉलिक्यूल बनेल आणि नंतर हा ॲक्टिवेटेड मॉलिक्यूल कन्वर्ट होईल तुमचा प्रोडक्टमध्ये. ओके. इफ देर इज अ लार्ज टाइम गॅप बिटवीन द ॲक्टिवेशन प्रोसेस अँड द सबसिक्वेंट केमिकल रिॲक्शन ॲट A स्टार, देन द ॲक्टिवेटेड मॉलिक्यूल A स्टार लुजेस एनर्जी ड्यू टू द कोल्युजन अँड गेट्स डिॲक्टिवेटेड. ओके. म्हणजे बघा इथं जर जास्त गॅप पडला तर हा जो A स्टार बनला ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स तो काय होऊ शकतो, डिॲक्टिवेटेड पण होऊ शकतो. ओके. द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ A स्टार दिला आहे बघा. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ A स्टार काय दिला आहे, A स्टार इंटू KF A² आणि रेट ऑफ रिमूव्हर ऑफ A स्टार इज इक्वल टू KR A स्टार इंटू A प्लस K इंटू A स्टार. फॉर द शॉर्ट लिव्ह ॲक्टिवेटेड मॉलिक्यूल A स्टार रेट ऑफ फॉर्मेशन इज इक्वल टू रेट ऑफ रिमूव्हल. ओके. शॉर्ट लिव्ह म्हणजे ज्याचं कमी एकदम अस्तित्व असेल तर ते काय होईल, जसा तो मॉलिक्यूल बनेल त्या पद्धतीने तो लगेच रिमूव्ह पण होऊन जाईल. ओके. सो इथं दिले बघा KF इज इक्वल टू A² विच इज इक्वल टू KR A स्टार इंटू A विच प्लस KA स्टार. दॅट इज A स्टार इज इक्वल टू KF A² डिवायडेड बाय KR A प्लस K. ओके. KR रिवर्स आणि फॉरवर्ड, F आणि R जे आहेत ते रिवर्स आणि फॉरवर्डसाठी दिलेले आहेत. ओके. द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू KA स्टार विच इज इक्वल टू KF A² डिवायडेड बाय KR A प्लस K. 2 केसेस कॅन बी नाव कन्सिडर. ओके. आता बघा याच्यावरनं आपल्याला 2 केसेस कन्सिडर करायचे आहेत. मग पहिली केस काय दिली बघा, हॅट हाय प्रेशर KR A is very greater than K, hence rate of formation of product is K into KF A divided by KR, that is the rate of formation of product is directly proportional to A, thus the reaction is the first order at a high pressure. Okay. reaction जी असेल ती काय असेल, फर्स्ट ऑर्डर असेल हाय प्रेशरला. ओके. सेकंड वन काय दिलं बघा, ॲट लो प्रेशर KR A is very less than K, hence rate of formation of product is equal to KF A², thus the reaction is of the second order at a low pressure. Okay. Many gases unimolecular reaction show such changes in order from 1 to 2 as the pressure is decreases. ओके. तर हे होते काही क्वेश्चन आपल्याला युनिट नंबर 2 मधले. यस. याला आपण बोलणार केमिकल थर्मोडायनॅमिक्स आणि केमिकल कायनेटिक्स चॅप्टर्स. ओके. तर हे क्वेश्चन आपण इथं
कवर केले. आता याच्या पुढचा जो पण आहे आपल्याला तिसरा युनिट न्यूक्लिअर केमिस्ट्री, त्यावरचे जे काही क्वेश्चन्स आहेत मी लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. ओके, थांबू इथं आपण आता या लेक्चरमध्ये.